चला, माझा आवाज पोहोचत असेल तर सर्वांना गुड इव्हनिंग. ओके, चला. आज जे काही आपण काल सेशन घेतलं, रिव्हिजन सेशन, ओके, सोलार पॉवर प्लांटवर, त्याचा जो काही एमसीक्यूज आपण राहिलेले होते प्रत्येक क्लासमध्ये, आपण जो रिव्हिजन क्रॅश कोर्स काढलेला आहे मेडाचा, त्यामध्ये आपण टॉपिक झालं की एमसीक्यू घेण्याचा ट्राय करतोय, म्हणजे काय कशा प्रकारे क्वेश्चन येऊ शकतात. याच्यामध्ये मी कव्हर केलेले आहेत की ईएससीचे जेवढे काही क्वेश्चन पडलेले आहेत ते सॅग्रिगेट करून आणलेले आहेत, आणि बाकी जिथं जिथं एक्झाम्सला वेगवेगळ्या पडलेले आहेत तिथले क्वेश्चन किंवा पॉप्युलरली आस्क्ड क्वेश्चन जे जे आहेत ते मी आणलेले आहेत. होपसो तुम्हाला आवाज येत असेल तर आपण क्वेश्चन्सला सुरुवात करूया. ओके, सर्वांना गुड इव्हनिंग. चला, तर पहिला प्रश्न आहे, आपण सोलार पॉवर प्लांटवर सगळं काही बघणार आहे. सोलारच्या अंडर जेवढे क्वेश्चन आहेत, स्कीम्स असू द्या, करंट सिनारिओज असू द्या, सगळ्यांवर आपण क्वेश्चन्स बघणार आहेत. होपसो तुम्हाला अंडरस्टँड झाला असेल. ओके, चलो, आवाज येतोय एकदा कन्फर्मेशन द्या, मध्ये मी सुरू करतो. ओके, चला. व्हॉट डज एमपीपीटी स्टँड्स फॉर सोलार टेक्नॉलॉजी. ओके, एमटीडीपी काय आहे रे? जी कर्व आहे, बरोबर आहे का? सोलार सिस्टम आहे आपला. तो ग्राफ बघितला, कशा वर्सेस ग्राफ आहे? ओके, नो लोड व्होल्टेज आणि शॉर्ट सर्किट करंट. ओके, त्यांचा बाळांनो इकडे लक्ष द्या, इकडे लक्ष द्या. जेव्हा कुठं कोणत्या जेव्हा करंट आणि व्होल्टेज वाढत असतं तेव्हा एका पॉइंटला बाळांनो, एका पॉइंटला एका करंटच्या आणि एका व्होल्टेजच्या व्हॅल्यूला काय येतं? ओके, मॅक्सिमम पॉवर येते, आणि त्या मॅक्सिमम पॉवरच्या रेशिओला बाळांनो एमटीडीपी काय आहे? मॅक्सिमम पॉवर पॉइंट ट्रॅकिंग. ओके, मॅक्सिमम पॉवर पॉइंट ट्रॅकिंग हा काय असतो? ओके, अजून ह्याला म्हणतात फिल रेशिओ. काय म्हणतात? फिल रेशिओ पण म्हणतात. तो काय असतो? पी मॅक्स. ओके, आणि पी मॅक्स लोड. ओके, बघा. ओके, इनपुट आणि आउटपुट लोडचा आणि इनपुटचा. इनपुट म्हणजे आयडियली, ओके, आयडियली किती येऊ शकतो आउटपुटला? आउटपुटला येतो व्हीओसी आणि आयएससी, शॉर्ट सर्किट करंट आणि हे. ओके, आणि तुमच्या लोडला, ओके, हे काय असतं? आय लोड आणि व्ही नॉट. ओके, मी ऑलरेडी तुम्हाला टाकलेलं आहे ग्रुपला, टेलिग्रामला. मी ह्याबद्दल एमटीडीपी हा महत्वाचा कन्सेप्ट आहे, त्याच्याबद्दल मी सगळ्या काही गोष्टी टाकलेल्या आहेत. ओके, आणि एमटीडीपी फॅक्टर हा जो आहे तो सिलिकॉनचा किती असतो? सिलिकॉन पासून जे बनलेले असते 0.7 असतो. ओके, चलो. मॅक्सिमम पॉवर, मग सोलार सेल जेव्हा डिझाईन केली जाते तेव्हा अशी डिझाईन केली जाते जिथं मॅक्सिमम पॉवर पॉइंट ट्रॅकिंग असेल, म्हणजे ज्याची ती कॅपॅसिटी आहे पॉवरची, त्याची डेव्हलप करण्याची कॅपॅसिटी आहे, कोणत्या पॉइंटला मॅक्सिमम आहे. ओके, चलो बॉयज, सपोज होपसो समजला असेल मॅक्सिमम पॉइंट, मॅक्सिमम पॉवर पॉइंट ट्रॅकिंग. ओके, चला. कॉम्बिनेशन ऑफ सेव्हरल सोलर मॉड्यूल्स कनेक्टेड इन अ सिरीज और पॅरलल इज कॉल्ड एज. ओके, आपल्याला काय माहितीये? मॉड्यूल्स कनेक्ट केलं तर काय भेटतं आपल्याला? पहिल्यांदा काय असते? सेल्स कशामध्ये? सिरीज और पॅरलल मध्ये. सिरीज और पॅरलल मध्ये कनेक्ट केले की मॉड्यूल्स बनतात. ओके, आणि मॉड्यूल सिरीज आणि पॅरलल मध्ये केले, बाळांनो, सिरीज आणि पॅरलल मध्ये मॉड्यूल्स केले की पॅनल्स बनतात. ओके, आणि पॅनल सिरीज आणि ह्याच्यामध्ये केले की काय बनतात? ऍरे बनतात. ओके, जनरली. ओके, पॅनल्स आपण हाऊसहोल्ड साठी वापरतो, मोठ्या मोठ्या जनरेटिंग किंवा मोठ्या मोठ्या डेजिग्नेटेड कस्टमर हाय कॅपॅसिटीसाठी काय वापरतो? ऍरेज वापरतो. गॉट इट? काही डिफिकल्टी आहे? मला वाटतं काही डिफिकल्टी नाही. त्यांनी काय विचारलंय? सेव्हरल सोलार मॉड्यूल्स कनेक्टेड इन अ सिरीज और पॅरलल. सिरीज मॉड्यूल्स मध्ये केल्यानंतर काय होतं रे? ओके, मॉड्यूल्स केले की पॅनल होतात, सोलार सेल नाही, ऍरे. ओके, मॉड्यूल्स सांगितलंय, मॉड्यूल्सला पॅनल नाही म्हणल्यावर पॅनल जर नाही तर काय येऊ शकतं? मग ऍरे पण येऊ शकतं. ओके, मॉड्यूल्स नंतर पॅनल असतं. सोलार बॅटरी, सोलार इन्व्हर्टर नाही, काय असतो तो? सोलार ऍरो. ह्या क्वेश्चनचं उत्तर आहे. पण असा सिक्वेन्स आहे. ओके, असा सिक्वेन्स आहे. इथं जर पॅनल असतं तर आपण त्याला बरोबर उत्तर दिलं असतं, पण इथं ऑप्शन मध्ये सोलार ऍरे आहे. मग अप्रोप्रिएट उत्तर काय आहे? मॉड्यूल नसतील तर त्याला ऍरे डायरेक्ट दिलेलं आहे. मग मॉड्यूल मध्ये बाळांनो, ऍरे मध्ये मॉड्यूल 100% येणार. ओके, चला. विच टाइप ऑफ सोलार पॅनल जनरली ऑफर हायएस्ट एफिशियन्सी. कोणत्या प्रकारचे सोलार पॅनलचे काय स्ट्रक्चर आहेत? किती प्रकारचे स्ट्रक्चर आहेत? 3 स्ट्रक्चर आहेत. ओके, कोणते? मोनोक्रिस्टलाइन, पॉलिक्रिस्टलाइन, अमॉर्फस. हे 3 आहेत. अमॉर्फसलाच काय म्हणतात? थिन फिल्म म्हणतात. गॉट इट?
ओके, हे 3 स्ट्रक्चर असतात. आता ह्याच्या प्रॉपर्टीज बघू. ओके, मोनोक्रिस्टलाइन, ओके, ह्याला म्हणतात डायरेक्ट सिलिकॉन किंवा सिंगल सिलिकॉन. सिंगल सिलिकॉन स्ट्रक्चर असतं, म्हणजे एकच पूर्ण जो पूर्ण बनलेले असते ते सेल, ती एकाच त्याच्यात तुकडे नसतात. एकाच सिलिकॉन, डायरेक्ट सिलिकॉन एकाच ह्याच्यापासून बनलेले, एकाच तुकड्यापासून बनलेले, तुकडे नसतात. ह्याच्यामध्ये पॉलिक्रिस्टलाइन मध्ये तुकडे असतात काही. ओके, मग काय नसतं, मॅक्सिमम तुकडे नसतात. 2-3 ह्याच्यापासून बनलेलं असतं. ओके, 2-3 सिलिकॉनच्या कट्स पासून बनलेलं असतं. ह्याचं जे असतात कट्स असतात कुठं, साईडला. कशासाठी? ऍब्झॉर्प्शन जास्त व्हावं. कशासाठी? ऍब्झॉर्प्शन इन्क्रीजेस. ओके, परत हे रेक्टँग्युलर शेप मध्ये असतात. ह्याचा जो कलर असतो तो डार्क ब्ल्यू और ब्लॅकिश. ओके, थोडा ब्लॅकिश दिसतो. ओके, पॉलिक्रिस्टलाइन असतात ती ब्ल्यूइश असतात, डार्क ब्ल्यू नाही, ब्ल्यूइश असतात. ओके, ते रेक्टँग्युलर शेप मध्ये असतात. त्याच्यामध्ये डायरेक्ट सिलिकॉन नसतो, त्याच्यामध्ये सिलिकॉनचे वेगवेगळे तुकडे असतात, हे कळालं. मग अमॉर्फस जो असतो त्याच्यामध्ये काय आपण बघितलं, ते डायग्राम आपण शिकवताना तुम्हाला सांगितलं, असे क्रिस्टल्स आहेत सिलिकॉनचे, ते सगळे असे जोडलेले आहेत वेगवेगळ्या. ओके, वेगवेगळे म्हणजे मल्टिपल त्यामध्ये काय आहेत, सिलिकॉनचे एलिमेंट्स आहेत. ओके, मल्टिपल त्याचे म्हणजे सिलिकॉनला छोट्या भागामध्ये डिवाइड करून, मग ह्याचा जो कलर असतो तो ब्ल्यू. ओके, ब्ल्यू लेस, फेंट ब्ल्यू त्याला म्हणू शकता, फेंट ब्ल्यू, किंवा तुम्ही जर लईच बारकाईने बघितलं तर ग्रे सारखा कलर दिसतो. मग मला सांगा, ह्याची जी इफिशियन्सी आहे ती जनरली मेजर केली जाते 15 to 20%. ह्याची जी आहे ती 15% मोजली जाते, ह्याची 10% असते. गॉट इट? ओके, काही डिफिकल्टी आहे? काहीच डिफिकल्टी नाही. मग तुम्हाला काय विचारलंय, हायेस्ट इफिशियन्सी कोण हे करतो? मोनोक्रिस्टलाइन. लाईफ बघा, लाईफ, इफिशियन्सी आणि कॉस्ट. इफिशियन्सी जेवढेच असतात, ज्याची इफिशियन्सी जास्त त्याची लाईफ पण जास्त, त्याची कॉस्ट पण जास्त. गॉट इट? ज्याची लाईफ कमी त्याची कॉस्ट कमी, त्याची इफिशियन्सी कमी. म्हणजे अमॉर्फसची काय असेल, त्याची कॉस्ट पण कमी असेल आणि लाईफ पण कमी असेल. गॉट इट? होप सो. एवढं हितनं एवढं जे काही स्ट्रक्चर आहे त्यावरचं झालेलं आहे असेल, रिवाइज झालं असेल. ओके, चला. व्हॉट इज स्टँडर्ड? ओके, व्हॉट इज अ स्टँडर्ड सोलार इरॅडियन्स व्हॅल्यू युज्ड फॉर टेस्टिंग? ओके, सोलार इरॅडियन्स जो पडतो तो किती पडतो? स्टँडर्ड विचारलंय. स्टँडर्ड जर आपण बघितलं तर किती बनतो? 1 किलोवॅट पर मीटर स्क्वेअर. आणि जर आपण थेरॉटिकली बघितलं तर किती होतं? 1.36 किलोवॅट पर मीटर स्क्वेअर. म्हणजे ह्याचा किती रे? 1000 वॅट पर मीटर स्क्वेअर. आणि ह्याचा किती रे? 1360 किलो वॅट पर मीटर स्क्वेअर. मग काय विचारलंय? स्टँडर्ड विचारलंय. आपल्याला हे उत्तर येईल बी फॉर बॉम्बे. ओके, काही डिफिकल्टी? होप सो काही डिफिकल्टी नसेल. चला पुढं काय म्हणतोय बघा. द रेशिओ ऑफ मॅक्सिमम ऑब्टेनेबल पॉवर टू द प्रोडक्ट ऑफ व्हीओसी अँड आयएससी इज. ओके, रेशिओ ऑफ मॅक्सिमम ऑब्टेनेबल पॉवर. मॅक्सिमम ऑब्टेनेबल पॉवर म्हणजे काय? जी लोड करंट आहे आणि आउटपुट व्होल्टेज. ओके, ऑब्टेनेबल म्हणजे आउटपुटची, टू द प्रोडक्ट ऑफ व्हीओसी आणि आयएससी. व्हीओसी म्हणजे नो लोड व्होल्टेज आणि मॅक्सिमम करंट. बरोबर आहे का? ह्याला काय म्हणतात रे तुम्ही? MPPT. ओके, आताच बघितलं. आणि त्यालाच अजून मी तुम्हाला सांगितलं होतं फिल फॅक्टर किंवा फिल रेशिओ पण म्हणतात. फिल फॅक्टर किंवा फिल रेशिओ. रेशिओ आणि फॅक्टर सेम. फिल फॅक्टर किंवा फिल रेशिओ पण म्हटलं जातं. ओके, काही डिफिकल्टी? मला वाटतं काहीच डिफिकल्टी नाही. ओके, चलो बॉईज. ओके, महत्वाचं आहे. चला, सगळे क्वेश्चन एकदम क्वालिटी घेतलेले आहेत. विच फॅक्टर अफेक्ट द सोलार पॅनल आउटपुट मोस्ट सिग्निफिकंटली? सोलार पॅनलच्या आउटपुटला, बाळांनो, सोलार एनर्जी कशावर डिपेंड आहे? सोलार एनर्जीचं मेन प्रिन्सिपल काय? फोटोव्होल्टाईक प्रिन्सिपल आहे. आणि ते कशावर चालतं? फोटॉन्सवर. म्हणजे सोलार रेडिएशनवर, फोटॉन एनर्जीवर चालतं. म्हणजे सगळ्यात मोस्ट सिग्निफिकंटली इफेक्ट कोण करत असेल? सन करत असेल. ओके, एअर टेम्परेचर करतंय का? नाही. हवेचं टेम्परेचर नाही. शेडिंग. ओके, शेडिंग म्हणजे त्याच्यामध्ये ते
हवेमध्ये टेम्परेचर असलं तरी काही एवढं इफेक्ट करत नाही हो. टेम्परेचर असायला पाहिजे. मोस्ट सिग्निफिकंटली म्हणलंय. मोस्ट ही पण करतं, हे पण करतं, हे पण करतं. मोस्ट सिग्निफिकंटली विचारलंय. त्यामुळं जी काही तुमचं शेडिंग म्हणजे ती काय अंधार असेल तो इफेक्ट करेल. अंधार असेल तो तुम्हाला जास्त इफेक्ट करेल. ओके, सिग्निफिकंटली विचारलंय. ओके, चलो बॉयज कम ऑन. ओके, चलो बॉय कम ऑन. चलो, विच ऑफ द आयडियल टिल्ट अँगल ऑफ अ स्टेशनरी सोलार पॅनल. ओके, आपल्याला अँगल बघायचा आहे. जर आपण हा प्लेन सरफेस असला, ओके, प्लेन सरफेस असला, सोलार रेडिएशन असे पडतात आणि ह्याच्यासोबत ह्या प्लेन सोबत, ओके, हॉरिझॉन्टल प्लेन सोबत काहीतरी अँगल बनवतात, त्याला म्हणायचं अल्फा, आणि तो असतो अल्टिट्यूड अँगल. काय असतं? ओके, सॉरी, लॅटिट्यूड. ओके, लॅटिट्यूड, सॉरी, अल्टिट्यूड, लॅटिट्यूड. ओके, अँगल ऑफ लॅटिट्यूड ह्याला काय म्हणतात? अँगल ऑफ लॅटिट्यूड. इकडे लक्ष द्या, अँगल ऑफ लॅटिट्यूड असतो. इकडे लक्ष द्या, अजून इकडे लक्ष द्या. हा अँगल आहे, ह्याला म्हणतात झेनिथ अँगल. काय म्हणतात? झेनिथ. हा जो वर्टिकली जो अँगल क्रिएट झालाय त्याला म्हणतात झेनिथ अँगल. काय म्हणतात? आणि इथं एन आणि एस मध्ये सोलार रेडिएशन होऊन ते काय होतात? रिरेडिएट होतात आणि ह्या प्लेन सोबत एक अँगल बनवतात, त्याला म्हणतात एमझिथ अँगल, काहीतरी नाव आहे त्याला, तो अँगल बनतो. ओके, गॉट इट. मग तुम्हाला लक्षात ठेवा, सोलार रेडिएशन कुठं पडतात? प्लेनवर. त्याच्यामधला जो अँगल असतो तो अँगल ऑफ लॅटिट्यूड असतो आणि तो जनरली 30 ते 45 मध्ये असतो. किती मध्ये असतो? 30 डिग्री ते 45 डिग्री मध्ये असतो. ओके, मग इक्वल टू द लोकल लॅटिट्यूड. ओके, होप सो अंडरस्टँड झाला असेल. अँगल बद्दल काय सांगायचंय ते मला कळालं असेल. ओके, किंवा तुम्हाला विचारू शकतात की सोलार पॅनल हॉरिझॉन्टल प्लेन पासून मॅक्सिमम आउटपुट करण्यासाठी किती अँगलवर सेट केलेले असतात, हा पण प्रश्न विचारू शकतात. चलो बॉयज कम ऑन. विच ऑफ द इन्स्ट्रुमेंट स्पेसिफिकली मेजर सोलार इरेडियन्स. ओके, सोलार इरेडियन्स. आता इरेडियन्स ही कन्सेप्ट काय आहे? ओके, इरेडियन्स म्हणजे इरेडियन्स म्हणजे काय? सोलारचे, इकडे लक्ष द्या, सोलारचे इरेडिएशन म्हणजे काय? पडले आणि गेले, त्याला काय म्हणतात? इरेडिएशन. ओके, इरेडिएशन म्हणतात. म्हणजे सोलार रेडिएशन सारखंच आहे. इरेडिएशन कन्सेप्ट कळाली, जे बाहेर फेकले जातात ते. ओके, एनोमीटर काय मोजतो रे? एनोमीटर म्हणतो विंड स्पीड. ओके, विंडची स्पीड. पायरोनोमीटर काय मोजतो? बीम प्लस डिफ्युज्ड रेडिएशन. ओके, डिफ्युज्ड रेडिएशन मेजर करणार एवढंच आहे. लक्स मीटर जो आहे तो काय मेजर करायला जाते? इल्युमिनेशन मेजर करायला. काय? ओके, मल्टीमीटर काय आपल्याला माहितीच आहे, पण हे सिलेबस मध्ये आहेत, 1-2 सिलेबस मध्ये. पायरोमीटर कशाला? बीम डिफ्युजन किंवा बीम आणि डिफ्यूज रेडिएशन हे 2 मिळाले, ह्यालाच काय म्हणतात रे? त्या दोघांच्या कॉम्बिनेशनला म्हणतात जनरल रेडिएशन. काय म्हणतात? जनरल रेडिएशन मोजायला. ओके, जिथं रेडिएशन, आता सोलार बद्दल एकच क्वांटिटी आहे त्यामुळे ही आहे, नाहीतर पायरेलोमीटर हे बीमला यूज करतात. आणि आपण अजून एक फक्त इरेडिएशन साठी यूज केलेला मीटर आहे, तो कोणता आहे? बरं चला, सोलार कॉन्स्टंट इरेडियन्स ऍट द अर्थ आउटर. बघा, सोलार कॉन्स्टंट जो आहे, ओके, अप्रॉक्सिमेटली म्हणजे अप्रॉक्सिमेटली म्हणजे कुठं? थेरॉटिकली किती असतो? 1.36 किलोवॅट पर मीटर स्क्वेअर अर्थ सरफेसवर येणारा. थेरॉटिकली अप्रॉक्सिमेटली किती असतो? आणि स्टँडर्ड किती असतो रे? 1. ओके, स्टँडर्ड विचारलाय का? नाही, आपल्याला काय विचारलं? अप्रॉक्सिमेटली म्हणजे अर्थवर येणारा. गॉट इट का? कम ऑन. थेरॉटिकली आपल्याला व्हॅल्यू पाहिजे. किती असतो सोलार कॉन्स्टंट? ओके, लक्षात ठेवा, सोलार कॉन्स्टंटवर 1-2 वेळेस ईएससी ला पण प्रश्न विचारलेला आहे. मेकॅनिकल असू द्या ईएससी आणि इलेक्ट्रिकल ईएससी दोन्हीचे पण प्रश्न मी घेऊन आलेलो आहे. पुढे तुम्हाला दिसतील ईएससीचे प्रश्न, जेव्हा लागतील तेव्हा मी सांगतो. ओके, पण ही जनरलाइज वे मध्ये ते जेईला पडलेले आहेत, रेल्वेला पडलेले आहेत, सोलार जिथं आहे तिथं पडलेले प्रश्न आहेत.
आणि ते मला वाटतं की आपल्याला काय प्रश्न पडतात हे माहित असणं आणि ह्याच्यामध्ये ऍडिशनल एवढंच केलंय की ह्याच्यामध्ये जे स्कीम्स आहेत त्याच्यावरचे जे काही प्रश्न आहेत वेगवेगळ्या एक्झामला करंट अफेअर्सला विचारले गेलेले ते पण ह्याच्यामध्ये घेतलेले आहेत. होप सो तुमचा सोलार जर तुम्ही रिवाईज केला नसेल तर ह्यातनं ह्या मार्फत तुमचा एमसीक्यू मार्फत 100% रिवाईज होईल. तुम्ही जर मेडाच्या बॅचला आहेत तर तुमचा 100% परफेक्शन एमसीक्यू आणि लेक्चर बघितलं आणि त्यानंतर एमसीक्यू सोडले की तुमचा तिथंच विषय खोल झालेला आहे. तुम्हाला काहीच करायची गरज राहिलेली नाही असं मला वाटतंय. पण अजून तुम्हाला काय भेटला मटेरियल तर नक्की करा. ओके, डिव्हाइस दॅट uses mirrors or lenses to concentrate sunlight onto the small receiver. ओके ओके ओके, काय केलेलं आहे डिव्हाइस जो आहे जो मिरर्स और लेन्सेस टू कॉन्सन्ट्रेट सनलाइट ऑन अ स्मॉल रिसिव्हर नोन ॲज. ओके, जे काही रेज आहेत त्यांना एका ठिकाणी किंवा एका लेन्सवर एका लाईन मध्ये ओके तिथं कॉन्सन्ट्रेट केलंय त्याला काय म्हणतात रे? फ्लॅट प्लेट कलेक्टर मध्ये असतात का? नाही, तो आहे नॉन कॉन्सन्ट्रेटिंग टाईप. कसला आहे तो कलेक्टर? नॉन कॉन्सन्ट्रेटिंग. तिथं कॉन्सन्ट्रेट सोलार पॉवर पीव्ही अरेचा काहीच नाही. कॉन्सन्ट्रेटेड सोलार पॉवर सिस्टम ही आहे, त्यामध्ये कॉन्सन्ट्रेशन केलेलं असतं. दोन टाईपचे कॉन्सन्ट्रेशन असतात, लाईन कॉन्सन्ट्रेशन ओके आणि पॉइंट कॉन्सन्ट्रेशन. बरोबर आहे का? लाईन कॉन्सन्ट्रेशनची टेम्परेचर रेंज 450-500 पर्यंत असते. पॉइंट कॉन्सन्ट्रेशनची रेंज आपण 2000 पर्यंत यूज करू शकतो. हे आपण कव्हर केलेलं आहे. ओके, व्हॉट इज द सोलार ॲरे? सोलार ॲरे काय आहे? ओके, सोलार ॲरे काय आहे? सोलार ॲरे हे पॅनलचं किंवा मॉड्यूलचं सिरीज आणि पॅरलल कॉम्बिनेशन आहे. ओके, मॉड्यूल किंवा पॅनल. ओके, बघा हा सिंगल सोलार सेल आहे का? ग्रुप ऑफ सोलार मॉड्यूल्स कनेक्टेड टुगेदर हे असू शकतं. पॅनल्स असलं तर ते अप्रोड. द ट्रॅकिंग मेकॅनिझम ऑफ पॅनलचं ट्रॅकिंग मेकॅनिझम आहे का? नाही. द बॅटरी स्टोरेज सिस्टम आहे का? नाही. ह्याच्यामध्ये ॲरे म्हणजे काय आहे? नंबर ऑफ मॉड्यूल्स कनेक्टेड सिरीज आणि पॅरलल दोन्हीपैकी कशात पण केले तरी असू शकतात. म्हणून ऑप्शन नंबर बी हे करेक्ट आहे. ओके, हे आपल्याला ऑलरेडी झालेलं आहे. चला, काय म्हणतंय? विच ऑफ दिस इज अ मेजर ड्रॉ ऑफ सोलार पॉवर प्लॅन्ट? ओके ओके, विच ऑफ द फॉलोइंग मेजर ड्रॉबॅक ऑफ सोलार पॉवर प्लॅन्ट? इट्स इमिट्स हाय लेवल ऑफ CO2 करतंय का? नाही. इट्स इनिशियल इन्स्टॉलेशन कॉस्ट इज हाय इनिशियल इन्स्टॉलेशन, कारण सोलार पॅनल महाग आहेत. सगळी सिस्टम इन्व्हर्टर ऑन ग्रीड ऑफ ग्रीड सगळं जर इन्स्टॉल करायचं असेल तर कॉस्ट जास्त लागते. इट रिक्वायर व्हेरी लिटल पेस. ओके ओके, हे पण नाही. दे वर्क परफेक्टली ऍट नाईट. हे काय आहे? मेजर ड्रॉबॅक. हे ड्रॉबॅकच आहे, ड्रॉबॅकच दिलाय हा. ओके, मेजर ड्रॉबॅक हाय इनिशियल इन्स्टॉलेशन कॉस्ट. दे वर्क परफेक्टली ऍट नाईट. परफेक्टली ऍट नाईट ते चुकीचंच आहे. तुम्हाला ते चुकीचंच ऑलरेडी चुकीचंच आहे. ओके, ते ड्रॉबॅक नाही. ओके, चला, जे बरोबर जे त्यांनी दिलंय ते चुकीचं आहे हे दाखवायचंय. जे चुकीचं आहे त्याला चुकीचं आहे दाखवायचं नाही त्या प्रश्नामध्ये. ओके, चला, 2024 विच ऑफ द इंडियाज लार्जेस्ट सोलार प्लांट? ओके, बंडाला सोलर पार्क जो आहे तो सगळ्यात लार्जेस्ट पॉवर प्लॅन्ट आहे. मला वाटतं की 1234 मेगावॅट एवढी कॅपॅसिटी आहे. 1234. कमी जास्त झालं तर घ्या, पण 1200च्या आसपास आहे. ओके, टिपिकल लाईफ स्पॅन फॉर अ स्टँडर्ड पीव्ही सेल मॉड्यूल अप्रॉक्सिमेटली. जे पीव्ही सेल मॉड्यूल्स असतात त्यांची स्टँडर्ड किती असते? 20 ते 25 वर्ष. किती असते लाईफ? 20 ते 25 वर्ष. त्यानंतर डिटोरिएट व्हायला सुरू होतात. ओके, सिक्वेन्स ऑफ डेज डिस्क्राइब्ड एनर्जी ट्रान्सफॉर्मेशन सोलार थर्मल प्लॅन्ट. सोलार थर्मल प्लॅन्ट मध्ये कशी होती? सोलार एनर्जी होते. ओके, डायरेक्ट उत्तरच आहे बघा. सोलार येते थर्मल मध्ये, नंतर मेकॅनिकल म्हणजे टर्बाईन फिरवते आणि नंतर इलेक्ट्रिकल मध्ये. बी फॉर बॉम्बे. चलो, सोपा प्रश्न आहे. घ्या आता पुढचा प्रश्न. ओके, सो हा चांगला प्रश्न. काय? विच ऑफ द कॉमनली यूज स्टोरेज थर्मल पॉवर प्लॅन्ट जनरेशन आफ्टर सनसेट मध्ये काय यूज केलेलं आहे बघा? थर्मल एनर्जी स्टोरेज साठी. विच ऑफ द मीडियम कॉमनली यूज स्टोअर द थर्मल एनर्जी, म्हणजे हीट एनर्जी स्टोअर करायची. काय करायची? हीट एनर्जी स्टोअर करायची. तर काय यूज केलेलं असतं? ओके ओके, इकडे लक्ष द्या. ओके, लिथियम आयन बॅटरीज कुणासाठी करतात? सोलार सेल साठी करतात. कुणासाठी?
सोलार सेल. इथं काय विचारलंय? थर्मल, सोलार थर्मल एनर्जी स्टोअर करायची, म्हणजे ही नाही. मोल्टन साल्ट 100% यूज करतात, किंवा लिक्विड एखादं स्पेसिफिक ते पण यूज करतात. मोल्टन साल्ट हे 100% सॉलिड मोल्टन पण म्हणतात ह्याला. लिक्विड नायट्रोजन नॅचरल गॅसेस आहेत का? नाही. म्हणजे कोणता ऑप्शन आहे? बी फॉर बॉम्बे. चलो चला. इन अ सेंट्रल रिसिव्हर पॉवर टॉवर सिस्टम मिरर्स आर कॉल्ड. ओके, म्हणजे ही असा टावर आहे, सेंट्रलला टावर आहे. ओके, आणि इथं सगळे असं लावलेलं आहेत, मिरर, लेन्सेस, आणि ह्याच्या इकडं सगळे चोहीकडे रेज पडला की इथं जातोय, रेज पडला की इथं जातोय, रेज पडला की कुठं जातो? इथं. रेज पडला की इथं, रेज पडला की इथं. बरोबर आहे का? म्हणजे ही कसली आहे? आणि ह्याची टेम्परेचर रेंज आहे 200 डिग्री सेल्सिअस टू, आपण बघितले की 1500 डिग्री सेल्सिअस किंवा 2000 पर्यंत पण नेऊ शकतो. ओके, एवढ्यापर्यंत जनरली आहे. हॅलो हॅलो, होप सो आवाज येत असेल, व्हॉइस आला. चलो ओके, होप सो मला वाटतं की व्हॉइस ओके असेल. येस सर, येस, ओके. चलो ओके, कळालं का? बघा, कलेक्ट सोलार एनर्जी कनेक्ट करत नाही, सोलारचं रेडिएशन कनेक्ट करतोय. ओके, चला. इफिशियन्सी प्रॅक्टिकल यूज सोलार सेलची अप्रॉक्सिमेटली 15% इफिशियन्सी असते. किती असते? 15%. ओके, चला. अँगल विच पीव्ही इन्स्टॉलेशन हॉरिझॉन्टल इफेक्ट इज आउटपुट. ओके ओके, हॉरिझॉन्टल अँगल ऑफ लॅटिट्यूड तुम्हाला सांगितलं किती असतो. अँगल ऑफ लॅटिट्यूडला जे हॉरिझॉन्टल सरफेसवर रेडिएट होतं, तो जे अँगल बनवतो त्याला अँगल ऑफ लॅटिट्यूड म्हणतात. तो अँगल जनरली कितीच्या मध्ये असतो? 30 to 45 असतो. ओके, तोच विचारलाय हॉरिझॉन्टल सरफेस बद्दल सन रेडिएशनने बनवलेला अँगल. ओके, चला. ही ईएससी चे क्वेश्चन आहेत सगळे. हे जे आहेत ते ईएससी, इलेक्ट्रिकल आणि मेकॅनिकलचे पडलेले प्रश्न आहेत. ओके, चलो. हे 15-20 क्वेश्चन आहेत ते तुम्हाला ईएससीचे, म्हणजे काय लेवलचे क्वेश्चन येतात ते जर लेवल आपण अचीव्ह केली तर हे आता जनरल होते क्वेश्चन, वेगवेगळ्या एक्झाम एसएससी बीसीएससी ला आलेले. ओके, इथनं पुढे ईएससीचे प्रश्न आहेत. बघा काय म्हणतंय. पायरोमीटर यूज टू मेजर द सोलार रेडिएशन बाय ब्लॉकिंग डायरेक्ट रेडिएशन विथ शॅडो बँड. ओके ओके ओके, pyrometer used to measure solar radiation by blocking direct radiation with a shadow band.
ओके, हा ह्याचं काय प्रिन्सिपल आहे माहित नाही, पण मेजर सोलार रेडिएशन हे तर करतंय. बरं, हा दुसरं बघू. पायरिलोमीटर यूज टू मेजर डिफ्यूज रेडिएशन. डिफ्यूज रेडिएशन यूज करत नाही, हे यूज करतं बीम रेडिएशन. कशाला यूज करतात? पायरेलोमीटर हा बीम रेडिएशनला यूज करतात. बीम रेडिएशन म्हणजे काय? सोलार कडनं डायरेक्ट सरफेसवर येतात, त्याला म्हणतात बीम रेडिएशन. काय म्हणतात? बीम रेडिएशन म्हणतात. गॉट इट. डिफ्यूज कोणाला म्हणतात? जे येतात अॅटमॉस्फिअर मध्ये ढगांना थडकतात आणि जे खाली येतात त्यांना म्हणतात डिफ्यूज. ओके, होप सो हा कन्सेप्ट माहित असेल. म्हणजे हे स्टेटमेंट तर चुकलं बघा. पायरोमीटर यूज टू मेजर सोलार रेडिएशन हे बरोबर वाटायला लागलं. ब्लॉकिंग दिअर डायरेक्ट रेडिएशन विथ शॅडो बँड. ओके, ह्याच्यामध्ये कोणतं प्रिन्सिपल वापरलं जातं तुम्ही कमेंटमध्ये नक्की सांगा. मग ते प्रिन्सिपल काय सांगतंय? बाय ब्लॉकिंग डायरेक्ट रेडिएशन विथ शॅडो बँड. ओके, म्हणजे पहिलं स्टेटमेंट बरोबर आहे, दुसरं चुकलंय. बोथ स्टेटमेंट इंडिव्हिज्युअली ट्रू नाही. बोथ स्टेटमेंट ट्रू बट स्टेटमेंट नाही. स्टेटमेंट 1 इज ट्रू बट स्टेटमेंट 2 इज फॉल्स. हे 100% आहे. एक स्टेटमेंट चुकीचं आहे हे तर मला माहिती आहे. ओके, चला चला. अँगल थ्रू विच अर्थ मस्ट बी टर्न ब्रिंग द मेरिडियन ऑफ अ पॉइंट डायरेक्टली इन अ लाईन विथ सन रेज. ओके, सन रेज आहेत त्याच्या डायरेक्ट लाईन मध्ये, त्याला काय म्हणतात? ओके, अँगल ऑफ लॅटिट्यूड का अल्टिट्यूड? आपण लॅटिट्यूड म्हणलं ना. अँगल ऑफ अल्टिट्यूड लॅटिट्यूड. हा, इकडून जो येणार आहे तो लॅटिट्यूड आणि इकडून जो येणार आहे तो अल्टिट्यूड. हा, करेक्ट करा. इकडून जो अँगल येणार आहे ना, इकडून जो अँगल सन सपोज असा आहे, बरोबर आहे का? इकडून जो अँगल इकडून येणार आहे तो लॅटिट्यूड. ओके, इकडून जो येणार आहे तो आहे अल्टिट्यूड. हा, करेक्ट करा मला प्लीज. ओके, अँगल ऑफ अल्टिट्यूड, हा लॅटिट्यूड नाही. करेक्ट करा प्लीज, एवढं करेक्ट करा. अल्टिट्यूड लॅटिट्यूड, हा अल्टिट्यूड. ओके, चलो. अँगल ऑफ लॅटिट्यूड काय म्हणतोय रे? मस्ट ब्रिंग मेरिडियन ऑफ द पॉइंट डायरेक्टली इन लाईन विथ सन रेज. नाही रे, काय सन रेज? अर्थ मस्ट बी अर्थ टर्न व्हायला पाहिजे. ओके, ही नाही, तो अँगल नाही, ही वेगळंच म्हणते बघा. द अँगल थ्रू विच द अर्थ मस्ट बी टर्न टू ब्रिंग द मेरिडियन ऑफ द पॉइंट डायरेक्टली इन लाईन विथ सन. ओके, अर्थलाच मूव्ह करायचंय आणि इकडे लक्ष द्या. अर्थला मूव्ह करून ते डायरेक्ट इन लाईन मध्ये आलं पाहिजे. इन लाईन म्हणजे इथं अर्थ आणि इथं सन हे डायरेक्ट इन लाईन मध्ये आले पाहिजेत. ओके, सॉरी हा मी वेगळा कन्सेप्ट सांगत होतो. ओके, इकडे लक्ष द्या. सनला ह्या अँगल मध्ये आणायला, ओके, अर्थला फिरवण्यासाठी, बरोबर आहे का? आपण सन फिरतो का? नाही, अर्थ फिरते. मग सन आणि अर्थ इन लाईन मध्ये येतात, त्याला म्हणतात आवर अँगल. काय म्हणतात? आवर अँगल. आहे का? येस आहे. सन आणि अर्थ एकाच लाईन मध्ये येतात, त्याला म्हणायचं आवर अँगल. किती? आवर अँगल. आपण काय म्हणतो? 12 वाजले, डोक्यावर सन आला म्हणजे तो काय आहे? आवर अँगल. ओके, चलो. पण तो आवर अँगल प्रत्येक वेळेस आणला जातो कशाने? आवर अँगल कशाने केला जातो ऍडजस्ट? ट्रॅकिंग सिस्टमने. कशाने? ट्रॅकिंग सिस्टमने. ट्रॅकिंग सिस्टम किती प्रकारचे असतात? 2. ओके, ऍक्टिव्ह आणि पॅसिव्ह. ओके, ऍक्टिव्ह म्हणजे 2 प्रकार, सिंगल ट्रॅकिंग आणि डबल वे ट्रॅकिंग. ओके, गॉट इट. तरी गंडलं होतं. ओके, चलो बॉय, चला. ओके, काय म्हणतंय? इन विच टाइप ऑफ कलेक्टर सोलार रेडिएशन फोकस्ड इनटू द ऑब्झर्वर फ्रॉम द टॉप रॅदर दॅन फ्रॉम द बॉटम. बरोबर का? हे काय म्हणतंय बघा. इन विच टाइप ऑफ कलेक्टर सोलार रेडिएशन टॉपने फोकस केले जातात बॉटमला. म्हणजे टॉपने इथं सोलार रेडिएशन पडणार रेडिएशन आणि हेच रेडिएशन फोकस केलं जातं. मग हे कोणतं आहे रे बाळांनो? इथं लेन्स असते. इथं काय असते? लेन्स असते आणि त्या लेन्सचं नाव आहे फर्नन्सल. ओके, मग ह्याची जी कॅपॅसिटी असते ती जास्तच असते. फक्त ह्याचा वेगळं काय? रेडिएशन वरी येतात
वरी आलेले ह्या लेन्स मार्फत त्याला काय करतात, एका ठिकाणी येतात. बाकीच्या ठिकाणी काय होतं, सोलार रेडिएशन आधी पडतात आणि मग मागे जातात. ह्याच्यात काय येतात, पडतात तसेच जिथं तुम्हाला फोकस करायचं तिथं पडतात. ओके ओके. पर्सनल काय म्हणायचं ते मला, लेन्स असते, त्याचं नाव आहे सायंटिस्टचं, त्यांनी नाव दिलेलं आहे. त्या युनिफॉर्म असतात, आपण ते डिस्कस केलेलं इन डिटेल मध्ये ओके सेशन मध्ये. चला, द सरफेस हॅव्हिंग हाय ऍब्झॉर्प्शन ऑफ द shortwave radiation less than the surface having high absorption of the shortwave radiation less than 2.5 and low emittance long wave radiation is called, बरोबर का, ज्याच्यामध्ये ऍब्झॉर्प्शन ऍब्झॉर्प्शन फॅक्टर बाळांनो, ऍब्झॉर्प्शन फॅक्टर म्हणजे आपण डेल्टा 1 आणि इमिशन फॅक्टर लो हे दोन असल्यानंतर ते कुणाचं प्रॉपर्टी येत रे, ती सिलेक्टिव्हिटी प्रॉपर्टी आहे. कुणाची प्रॉपर्टी सिलेक्टिव्हिटी, ही ऍब्झॉर्बरची प्रॉपर्टी. ऍब्झॉर्बर चांगला ऍब्झॉर्बर जर असेल आयडियली डेल्टा इज इक्वल टू 1 म्हणजे ऍब्झॉर्प्शन जो आहे ते जास्त झालं पाहिजे आणि जे इमिशन जे आहे इमिशन फॅक्टर 0 झाला पाहिजे. हे प्रॉपर्टी कुणाची, ऍब्झॉर्प्शनची आहे. त्याला काय म्हणतात, त्याला म्हणतात ऍब्झॉर्प्शन. त्याला काय म्हणतात, ऍब्झॉर्बर म्हणतात. काय म्हणतात, ऍब्झॉर्बर. ओके त्याला ऍब्झॉर्बर म्हणतात. आणि ही प्रॉपर्टी कुणाची, ही प्रॉपर्टी कुणाची, तर सिलेक्टिव्हिटी प्रॉपर्टी कुणाची आहे, ऍब्झॉर्बरची. तुम्हाला कोण काय विचारले, काय हे काय आहे, ऍब्झॉर्बरची प्रॉपर्टी. त्यामुळे ऍब्झॉर्बर ही करेक्ट उत्तर आहे. सिलेक्टिव्हिटी पण आहे तिथं ऑप्शन, नीट लक्षात ठेवा. अ सोलार टॉवर system, each mirror is mounted on a system is called. सोलार पॉवर सिस्टम मिररवर जी माउंटेड सिस्टीम आहे, मिरर माउंटेड सिस्टीमला काय म्हणतात, हेलिओस्टेट. आताच आपण बघितलंय, त्याला काय जास्त डिस्कस नको करायला. विच ऑफ द फॉलोइंग इन अ इनक्लोज और हाऊसिंग फॉर अ जनरेटर, गिअरबॉक्स अँड एनी अदर पार्ट्स ऑफ विंड टर्बाइन दॅट इज कॉल्ड. विंड टर्बाइन झालं बघा. नेस्ले काय कोण नेकलेस म्हणत होतं. काय असतं त्याच्यामध्ये, सगळं असतं, यो मेकॅनिझम सगळं आपण ऑलरेडी क्लासमध्ये डिस्कस केलंय. त्यावर आपण एक सेशन पण घेतलेलं आहे क्वेश्चनचं. चलो बॉईज, सोलार हीट पाईप वर्क्स ऑन अ प्रिन्सिपल. सोलार म्हणजे इव्हॉपरेटेड. बाळांनो काय विचारलंय, सोलार हीट पाईप कोणतं असतात, सोलार कलेक्टर मधला नॉन कॉन्सन्ट्रेटिंग जे कलेक्टर असतात त्यामध्ये दोन असतात, फ्लॅट प्लेट आणि फ्लॅट प्लेट एनक्लोज पाईप कलेक्टर. एनक्लोज पाईप कलेक्टर हे दोन प्रिन्सिपलवर काम करतात, कंडक्शन आणि कन्व्हेक्शन. आणि ह्याच्यामध्ये पॅसिव्ह ट्रॅकिंग सिस्टम असते. काय असते, पॅसिव्ह ट्रॅकिंग सिस्टम असते. म्हणून हे वापरतात 80 डिग्री पर्यंत, हे वापरतात 100 ते 150 डिग्री पर्यंत वापरले जातात. जनरली कुकर, तुमचे जे काही सोलार हीटर असतात त्यामध्ये एन्क्लोजर पाईप जे काही कलेक्टर असतात तेच वापरले असतात. मग कोणतं वापरतं, हिटिंग आणि कंडक्शन होतंय का, नाही. सोलार हीट पाईप, जे हीट पाईप्स असतात म्हणजे इन्क्लोज हीट पाईप त्याला म्हणायचंय, कोणतं वापरले असतात, इव्हॉपरेशन आणि कंडेन्सेशन. कुलिंग वापरतं का, नाही. हिटिंग नाही, इव्हॉपरेशन आणि कंडेन्सेशन. कंडेन्सेशन आणि कन्व्हेक्शन हे दोन प्रिन्सिपल वापरले जातात. त्याच्यामध्ये इव्हॉपरेशन आणि कंडेन्सेशन हे सिमिलर आहेत. ह्याच्या सिमिलर काय आहे तेच एक ऑप्शन दिसतंय. कुलिंग वापरत नाहीत. चला पुढं, which of the following type of tracker use liquid container catalyst that turn easily into vapors. चला, दोन प्रकारचे ट्रॅकर्स असतात. एक असतात ऍक्टिव्ह आणि पॅसिव्ह. ऍक्टिव्ह आणि पॅसिव्ह ट्रॅकिंग. पॅसिव्ह ट्रॅकिंग कोणाला म्हणायचं, त्यांनी सोलार पासून जी एनर्जी यूज केली तीच वापरून जर त्यांनी त्याचं काय केलं, ट्रॅकिंग केलं. म्हणजे सूर्याच्या दिशेने त्याची सगळी जी मुवमेंट आहे सोलार पॅनलची ती जर केली, त्याची स्वतःची जनरेट केलेली ऊर्जा, तर त्याला काय म्हणतात, पॅसिव्ह ट्रॅकिंग. त्याच्यामध्ये आहे एनक्लोज ट्यूब कलेक्टर, त्याचं एक्झाम्पल आहे
ऍक्टिव्ह ट्रॅकिंग मध्ये 2 आहेत. ओके 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 त्याच्यामध्ये सिंगल ट्रॅकिंग आहे आणि डबल ट्रॅकिंग आहे. डबल ट्रॅकिंगलाच म्हणतात अल्टिट्यूड अझिमुथ ट्रॅकिंग. ओके त्यालाच हेच नाव आहे. मग मला सांगा, विच ऑफ द फॉलोइंग टाइप ऑफ ट्रॅकर लिक्विड कंटेन इन अ कंटेनर दॅट कॅन बी टर्न इझिली इन टू द वेपर्स. ओके म्हणजे लिक्विड आहे त्याचं कंटेनर कन्सिस्टर दॅट कॅन बी टर्न इझिली इन टू वेपर. म्हणजे काय केलेलं आहे, लिक्विडचं रूपांतर वेटर मध्ये केलेलं आहे, म्हणजे वॉटर हीट केलेलं आहे. ह्याने इथं प्रोसेस काय केलेली आहे, वॉटर हीट केलेलं आहे. लिक्विडचं वॉटर हिटिंग सारखं यूज केलेलं आहे. मग ते जर हीट होत असेल तर ती कोणतं टाईप आहे रे, इनक्लोज ट्यूब टाईप कलेक्टर. जरी पण हे लक्षात नाही आलं मास्तर, एवढ्या क्ल्यूने लक्षात येईल का, जरी नाही लक्षात आलं तर टेन्शन घेऊ नका. ह्याच्या ऑप्शन मध्ये बघा, ऍक्टिव्ह ट्रॅकिंग, पॅसिव्ह ट्रॅकिंग, 2 मेन टाईप आहेत. ऍक्टिव्ह ट्रॅकिंगचे टाईप कोणते, सिंगल आणि ह्यालाच काय म्हणतात अल्टिट्यूड अझिमुथ ट्रॅकरलाच काय म्हणतात डबल ट्रॅकिंग. ओके डबल ऍक्सिस ट्रॅकिंग. म्हणजे ऍक्टिव्हचे किती ऑप्शन आहेत, 1 2 3. मग सगळेच ऍक्टिव्हचे. मग हे वेगळं कोणतं आहे, पॅसिव्हचं एकच ऑप्शन आहे, बी फॉर बॉम्बे. जर एवढा कॉमन सेन्स लावला तरी पण उत्तर येऊ शकतं. ओके चला पुढं काय म्हणतंय. Which of the flat plate collector used in heat swimming pools with plastic panel utilizing solar energy? Okay. फ्लॅट प्लेट टाईप, फुल वॉटर सँडविच टाईप. फुल वॉटर सँडविच टाईप हे प्रश्न थोडा वेगळा आहे त्यामुळे लक्षात ठेवा. जर सोलार स्विमिंग पूलमध्ये आता फ्लॅट प्लेट का दिलं, स्विमिंग पूल आहे त्यामध्ये काय केलंय ते वॉटर आहे, त्याला जर हिटिंग करायचं असेल तर रेडिएशन इथं पडते बाळांना. सोलार मध्ये सगळे ह्याच्यातच पडतात ना. मग ह्याच्यामध्ये पूर्ण यूज केला जातो. जेवढं रेडिएशन आहे तेवढाच ऍब्झॉर्बर जो आहे किंवा कलेक्टर आहे तेवढाच एरिया आहे जेवढा रेडिएशनचा आहे. त्यामुळे त्याला काय म्हणलेलं आहे, फ्लॅट प्लेट कलेक्टर तिथं यूज करतो म्हणलेलं आहे. फुल वॉटर सँडविच टाईप म्हणजे पूर्ण वॉटर यूज केलेला आहे. ओके चला, सोलार फ्लॅट प्लेट कलेक्टर. बरं हा, फ्लॅट प्लेट कलेक्टर ऍब्झॉर्ब द प्लेट पेंटेड विथ अ सिलेक्टिव्ह पेंट. ओके सिलेक्टिव्ह म्हणजे कोणता, ऍब्झॉर्बरचा पेंट. सिलेक्टिव्हची प्रॉपर्टी काय असते, ऍब्झॉर्प्शन 1 आणि इमिशन 0. ओके हा, सिलेक्टिव्ह इज द रेशिओ ऑफ. ओके हा, सिलेक्टिव्ह हा रेशिओ आहे. ओके हा बघा, सिलेक्टिव्ह हा रेशिओ आहे. कशाचा रेशिओ आहे, सोलार रेडिएशन ऍब्झॉर्प्शन बरोबर काय, ऍब्झॉर्प्शन झालेच पाहिजे टू द थर्मल इन्फ्रारेड रेडिएशन इमिशनचा आणि ह्याचा दोघांचाच रेशिओ आहे, 100% रेशिओ आहे. ऍब्झॉर्प्शन कसे पाहिजेत बघा, इकडे लक्ष द्या. सिलेक्टिव्हिटी कशाचा रेशिओ, ऍब्झॉर्प्शन आणि इमिशन. ओके इमिशन काय, ऍब्झॉर्प्शन किती झाले पाहिजे चांगले, इमिशन किती झालं पाहिजे त्यालाच रिरेडिएशन पण म्हणतात. ओके हे 0 झालं पाहिजे किंवा कमी झालं पाहिजे, ह्याचा रेशिओ आहे. बघा दुसऱ्या ऑप्शन मध्ये काय झालंय, रेडिएशन इमिशन टू इमिशनचा आणि ऍब्झॉर्प्शनचा आहे का. जर सिलेक्टिव्हिटी तुम्हाला जास्त पाहिजे असले, ही इमिशन कमी म्हणजे ही जास्त म्हणजे ही जास्त, कळलं का, हे कळतंय का, हे मांडलंय कसं. जर तुम्ही हे रेशिओ मांडला तर सिलेक्टिव्हिटी जास्त येणार नाही. सिलेक्टिव्हिटी ही कुणाची प्रॉपर्टी आहे, ऍब्झॉर्बरची प्रॉपर्टी. कुणाची, ऍब्झॉर्बरची प्रॉपर्टी. ओके सोलार रेडिएशन रिफ्लेक्शन तर होतच नाही, सोलार रेडिएशन ऍब्झॉर्प्शन टू थर्मल रेडिएशन. ओके नाही. ओके इमिशन पाहिजे आणि तुम्हाला काय पाहिजे, ऍब्झॉर्प्शन पाहिजे. ओके ही आहे सिलेक्टिव्हिटी कोणत्याही मटेरियलची. ओके चला 31 प्रश्न, अजून 7 8 10 घेऊया. विच नेक्स्ट सोलार मटेरियल इज नोन ॲज अ tandem capability to exceed the Shockley-Quezier limit which paired with a silicon. ओके म्हणजे कोणता असा मॉडर्न जनरेशन मध्ये सिलिकॉनचा प्रकार आहे जो की काय होतंय, टँडम कॅपेबिलिटी एक्सिड शॉकी क्वेरीज लिमिट. ओके मला पण हा क्वेश्चन सापडला आहे, मला पण ह्याबद्दल काही कळलेलं नाही. पिरिओ वेस्काइट हा जो मटेरियल आहे तो आहे जो की यूज करतात. याबद्दल मला काही आयडिया नाही त्यामुळे मी काही इथं सांगत नाही. ओके येत नाही ते येत नाही. ओके चला जे आहे जे मला हे आता नवीनच आहे. ओके इन 2000 इन आहे बरं का तिथं इन, बरं हा इन 2025-26 which of emerging technology allows for a solar energy generation while simulation growing crops under earth.
अंडर अर्थ. ओके ओके ओके. इन emerging technology, okay, simultaneously growing coil अंडर द अर्थ. म्हणजे तुम्ही काय करायचंय, वरी तुमचं बाळांनो खाली सोलार टेक्नॉलॉजी कोणती आहे की ज्याच्यामध्ये खाली पण सोलार तुमचं ऍग्रिकल्चर यावं आणि तुमची सोलार एनर्जी बी भेटावी, त्याला म्हणतात ऍग्री होल्टाईक. त्याला काय म्हणतात, ऍग्री होल्टाईक. ओके, गॉट इट. काही डिफिकल्टी आहे? येस, फ्लोटिंग पीव्ही नाही, ऍग्री होल्टाईक टेक्नॉलॉजी आहे. As a late 2000, which of the Indian state hold the highest installations? ओके, कोणतं स्टेट आहे ज्याने की हायेस्ट इन्स्टॉलेशन सोलार कॅपॅसिटी आहे? कोणता आहे रे, कुणाला माहिती आहे का? राजस्थान आहे. कोणता आहे? राजस्थान आहे. हायड्रो मध्ये टायडल मध्ये कोणता आहे? गुजरात आहे. ओके, चला चलो. व्हॉट इज द रोल ऑफ स्मॉर्ट जंक्शन बॉक्स इन रिसेंट सोलार पॅनल? ओके, स्मार्ट, ओके ओके ओके, to increase waste panel for stability. नाही. ओके ओके. व्हॉट इज द स्मार्ट जंक्शन? स्मार्ट जंक्शन टू कन्वर्ट एसी इन्व्हर्टरचं काम आहे ती. टू प्रोव्हाइड अ रॅपिड शटडाऊन अँड मॉड्यूल लेवल मॉनिटरिंग. ओके, प्रोव्हाइड रॅपिड शटडाऊन अँड मॉड्यूल लेवल मॉनिटरिंग, म्हणजे सगळं मॉनिटरिंग झालं पाहिजे. त्यासाठी स्मार्ट जंक्शन बॉक्स हे काय काय झालं, काय काय आलं ते सगळ्यासाठी हे वापरतात. इन्क्रीज वेट नाही, एनर्जी स्टोअर इन नाईट यूज, त्याला बॅटरी आहे. म्हणजे हे तर काही फालतू ऑप्शन आहेत, 1 2 3. त्यामुळे जरा वाटणारा ऑप्शन एवढाच आहे आणि तोच करेक्ट आहे. गॉट इट. जर तुम्ही अप्रोच बघा, 1 2 असे प्रश्न असतात परीक्षेत, त्याला मान्य केलं पाहिजे जे की आपल्याला ताळमेळच नसतो. ताळमेळ नसतो म्हणजे लागत पण नाही. मग त्याच्याने काय केलेलं असतं, त्या ऑप्शन थ्रू आपल्याला जायचं असतं की कोणता ऑप्शन बसल बाबा माझ्या ह्याच्यात आणि कोणता नाही. ओके, काही डिफिकल्टी आहे? होप सो काही डिफिकल्टी नसायला पाहिजे. चला पुढे घ्या. व्हॉट डज पोटेन्शियल इंड्युस्ड डिग्रिगेशन, ओके, रेफर इन मॉडर्न पोटेन्शियल इंड्युस्ड डिग्रिगेशन म्हणजे कमी होणे ना. नॅचरल वेअर ओव्हर 25 year, इफिशियन्सी लॉस ड्यू टू हाय व्होल्टेज ट्रीज बिटवीन सेल्स अँड फ्रेम, डॅमेज कॅल्व्हिन लाइटनिंग स्ट्राइक्स स्टँडिंग फ्रॉम नियर बाय ट्रीज. ओके, हे बघा, हे काय आहे मला पण माहित नाही, पण बघा मला असं वाटतं ही नवीन कन्सेप्ट आहे पोटेन्शियल इंड्युस्ड डिग्रिगेशन. मला वाटतं की कमी होणे, सोलार मॉडर्न पॉवर प्लांट मध्ये काय होणे, डिग्रीड होणे, पॉवर जी जनरेट झालेली आहे ती कमी होणे असं मला वाटतं. नॅचरल वेअर अँड टियर ओव्हर 25 year, इफिशियंट लॉड हाय व्होल्टेज ट्रेस बिटवीन सेल्स अँड फ्रेम्स. मॉडर्न सोलार प्लांट मध्ये मला वाटतं हेच असं, इफिशियन्सी लॉस ड्यू टू हाय व्होल्टेज ट्रेस बिटवीन सेल अँड फ्रेम. मला असं वाटतंय बरं का, बाकीचं बी असू शकतं, तुम्ही एकदा सर्च करा हा क्वेश्चन. ओके, चला काय जवाहरलाल नेहरू नॅशनल सोलार मिशन. ओके, ह्यालाच काय म्हणतात, सोलार मिशन ऑफ इंडिया. सोलार मिशन, नॅशनल सोलार मिशन. ह्याच परत नाव बदलून काय केलं, नॅशनल सोलार मिशन. हे कधी केलं नाव, 2017 मला वाटलं 14ला केलं, 14ला का 15ला केलं. आणि ही जी स्कीम आहे ती सुरू झाली 11 जानेवारी 2010ला. कशा अंडर रे, नॅशनल ओके ऍक्शन फॉर क्लायमेट चेंज. हे जे त्यांनी 8 ठेवले होते त्यातला एक 8 मधला जो आहे तो आहे नॅशनल सोलार मिशन. त्याला आधी नाव काय होतं, जवाहरलाल नेहरू नॅशनल सोलार मिशन. ओके, त्यालाच काय म्हणतात, सोलार इंडिया. कधी झालं, 11 जानेवारी 2010ला. ओके, आता त्याच्यामध्ये व्हॉट इज द रिवाइज टार्गेट सोलार कॅपॅसिटी अचिव्ड बाय 2000. ओके, 2022 पर्यंत किती अचीव्ह करायची होती, 20 गिगावॅट. मग 2022ला काय रिवाइज केलं की 2027 पर्यंत किती अचीव्ह करायची, 100 गिगावॅट एवढी एनर्जी अचीव्ह करायची असं टार्गेट ठेवलेलं आहे. 20चं किती केलेलं आहे, रिवाइज करून किती केलेलं आहे, 100 गिगावॅट. ओके, चलो. ओके, विच ऑफ द सेंट्रल पब्लिक सेक्टर सीपीएससी एस्टॅब्लिशमेंट, ओके काय म्हणतंय, विच ऑफ द सेंट्रल पब्लिक सेक्टर अंडरटेकिंग CPSU was established in 2000, specially facilitated
इम्प्लिमेंटेशन ऑफ नॅशनल सोलार मिशन. नॅशनल सोलार मिशन साठी सेंट्रल पब्लिक सेक्शन मध्ये काय सोलार एनर्जी कॉर्पोरेशन ऑफ इंडिया ही एक नवीन कंपनी काढली, ज्याच्याकडे फक्त रिसर्च आणि स्टडी केलं आणि त्याला इम्प्लिमेंटेशन कुणाकडे दिलं, सोलार एनर्जी कॉर्पोरेशन ऑफ इंडिया. ओके चला परत स्कीम बद्दल. विच ऑफ द स्कीम एम टू प्रोव्हाइड 300 युनिट फ्री इलेक्ट्रिसिटी मंथ 1 करोड हाऊस होल्ड साठी. कोणती आहे रे बाळांनो, पीएम सूर्यघर योजना. घरावर तुम्हाला काय करायचं, मुक्त घरावर सोलार पॅनल लावायचे आणि तुम्हाला काय करायचं, ती सूर्यप्रकाश मुक्त द्यायची. ओके व्हॉट इज द प्रिमिनरी ऑब्जेक्ट ऑफ पीएम कुसुम. पीएम कुसुम जे योजना आहे ती कुणाची आहे, शेतकऱ्यांची आहे, जी पंपिंग साठी यूज केली जाते. ओके ओके अग्रिकल्चर सेक्टर इन्स्टॉलेशन सोलार पंप. ही कधी लॉन्च झाली हे पण तुम्ही करा, कधी लॉन्च झाली, काय त्याचा पर्पज आहे. ओके ऑलरेडी मेडाच्या साईडवर सगळं आहे. मला वाटतं ज्या ज्या स्कीम चालल्यात त्या रिलेटेड पण प्रश्न येऊ शकतात, त्यामुळे मी आलेलो आहे. आपण ते आदित्य L1 2023 मध्ये लॉन्च होताना बघितलं तर त्याचा मेन पर्पज काय होता, सोलारशी रिलेटेड होता. त्याच्यामध्ये आतापर्यंत सोलारचे रेडिएशन आपल्या भारताच्या ऑर्बिटमध्ये किती पडतात ती जर स्टडी करण्यासाठी ओके आदित्य L1 ओके ते कुणी केलं तर इस्रोने लॉन्च केलं. ओके इस्रोने केलं तर कशासाठी केलं, ओके L1 इंडियाच डेडिकेटेड स्पेस मिशन स्टडी सन प्लेस विच ऑफ द ऑर्बिट. ओके हेलो ऑर्बिट ऑर्गनायझेशन. ओके कशासाठी, हेलो ऑर्बिट अराउंड द लो अर्थ ऑर्बिट. कुठं केलंय रे हे, कुठं गेलंय हे मिशन जे गेलंय ते मला वाटतंय लो अर्थ ऑर्बिटला गेलेलं आहे. हे मिशन कोणत्या ऑर्बिटमध्ये गेलेलं आहे, एक मिनिट. हेलो ऑर्बिट अराउंड द लिंगरेंज पॉइंट L1. ओके त्यामुळे त्याला आदित्य L1 नाव दिलंय वाटतं. आदित्य L1 ह्या पॉइंटला जाणार आहे, त्यामुळे ती कशासाठी, ह्याचं एम काय आहे, जी काही सोलार रेडिएशनची स्टडी आहे आतापर्यंत एक पण आपल्याला डाटा नव्हता की सोलार रेडिएशन एक्झॅक्ट किती आहे. ते एम अचीव्ह करण्यासाठी पुढे आपल्याला सोलार स्टडी पाहिजे आणि नेक्स्ट जी एनर्जीची डिमांड आहे ती सोलार आहे, त्यामुळे इस्रोने हे लॉन्च केलेलं आहे. ओके चला ओके विच लॉन्च व्हेकल इस्रो आदित्य PSLV C57 ही व्हेकल लॉन्च साठी यूज केलेली आहे. ओके चलो नेक्स्ट. थँक्यू सो मच. नक्की तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल, नक्की अभ्यास करा. एक्झामची डेट जी आहे ती पुढे जाऊ शकते, आज आलेलं नाही किंवा उद्या जर आलं नाही तर पुढे जाऊ शकते, पण बसू नका तसं. जेवढा वेळ अभ्यास करता येते तेवढा वेळ द्या, 100% द्या आणि गेली पुढं तर आपण टेन्शनच नाही. ओके आजचं जे 9चं सेशन आहे ते होणार नाही, मी आत्ताच MCQ घेतले, उद्या आपण सेशन घेऊया. ओके थँक्यू सो मच.